आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मुलं भाज्या खात नाहीत म्हणून तुम्ही पण त्रासला आहात का? आज मी दाखवणार आहे एक असा गुपित उपाय ज्यामध्ये बीट आणि पालक वापरून आपण बनवणार आहोत 4 रंगाची खमंग खुसखुशीत हेल्दी पुरी. ही पुरी इतकी सुंदर दिसते की मुलं स्वतःहून म्हणतील अजून द्या. आणि हो, ही पुरी लाटायची नाही बरं, कारण न लाटता फक्त 10 सेकंदात ही तयार होते. यासाठी एक खास ट्रिक वापरलेली आहे. ही भन्नाट ट्रिक काय आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. टिफिनमध्ये, प्रवासात किंवा जेवताना तुम्ही ही पुरी बनवली तर मुलं अगदी चाटून पुसून ताट स्वच्छ करतील. इतकी ही टेस्टी पण होते आणि आकर्षक दिसते. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे. यामध्ये 2 टेबलस्पून साखर टाकायची आहे आणि या ठिकाणी एक जुडी पालकाची मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. पाणी उकळल्यानंतरच यामध्ये पालक घालायचा आहे आणि पालक फक्त 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही, झाकण लावायचं नाही आणि पाणी उकळी आल्यानंतरच यामध्ये पालक घालायचा आहे. साईडला थोडंसं बर्फाचं पाणी एका पसरट भांड्यामध्ये आपण घ्यायचं आहे, कारण आपल्याला लगेच हा पालक या गरम पाण्यातून काढून या थंड पाण्यामध्ये टाकायचा आहे. यामुळे पालकाचा रंग जो आहे तो हिरवागार राहतो, शिवाय टेस्ट पण याला छान येते. या ठिकाणी लगेच पालक आपण या थंड पाण्यात टाकलेला आहे, त्यामुळे त्याची आणखी शिजण्याची प्रोसेस कमी होते. अगदी 2 मिनिटच फक्त पाण्यात ठेवायचं आहे. नंतर हा पाण्यातून असा पिळून घ्यायचा आहे. पूर्णपणे निथळून घेतल्यानंतर मिक्सरमधून याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाणी वगैरे काही घालण्याची गरज नाही. या ठिकाणी आपली ही पेस्ट आता तयार आहे. तर दुसरीकडे आपण एक बीट घ्यायचा आहे. यातील अर्धा भाग, मोठं बीट असेल तर अर्धा भाग घेतला तरी चालेल. वरची साल काढायची आहे किंवा एक पूर्ण भाग घेतला तरी सुद्धा चालेल. याचे असे छोटे छोटे काप करायचे आहे आणि याची सुद्धा मिक्सरमधून अशी पूड बनवून घ्यायची आहे. या ठिकाणी पालक आणि बीटाची पेस्ट आपल्या या ठिकाणी आता तयार झालेली आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आवडीनुसार किंवा मिरचीच्या तिखटाच्या प्रमाणानुसार या ठिकाणी मिरच्या घ्यायच्या आहेत. 1 इंच आलं घ्यायचं आहे. भरपूर असं लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. 1 टेबलस्पून ओवा घ्यायचा आहे. 1 टेबलस्पून जिरे घ्यायचे आहेत. पाणी न घालताच याची अशी छान अशी पेस्ट बनवून तयार आहे. चला आता आपण पदार्थ बनवायला सुरुवात करूया. ते एक पसरट असं भांडं घ्यायचं आहे. परात वगैरे घेतली तरी चालेल. या ठिकाणी कणिक घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ टाकायचं आहे. याचमध्ये बारीक रवा टाकायचा आहे. यामध्ये आपण बारीक केलेले मिरचीची पेस्ट टाकायची आहे. त्याचबरोबर थोडंसं हिंग टाकायचं आहे. पिठांचं प्रमाण कसं घेतलेलं आहे ते सांगणारच आहे. टेस्टनुसार थोडं मीठ घ्यायचं आहे आणि आता यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे. या ठिकाणी 2 वाटी कणिक घेतलेली आहे. 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित असं आपण हे पूर्ण कणाकणाला लागेल असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. पाणी या ठिकाणी आपण अजिबात घेतलेलं नाही. ते पिठाला व्यवस्थित चोळून झालं की या पिठाचे व्यवस्थित 4 भाग करायचे आहेत. समान असे 4 भाग करायचे आहेत. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. तर या ठिकाणी 4 भागामध्ये आपण एक भाग पांढरा तसाच ठेवायचा आहे. एका भागामध्ये हळद टाकायची आहे. एका भागामध्ये आपण पालकची पेस्ट बनवलेली आहे ती टाकायची आहे. एका भागामध्ये आपण बीटची पेस्ट बनवलेली आहे ती टाकायची आहे आणि व्यवस्थित ही 4ही भाग मळून घ्यायचे आहेत. या ठिकाणी 4 रंगाचे 4 भाग आपले आता या ठिकाणी तयार झालेले आहेत. या ठिकाणी आपण पुरी अजिबात लाटणार नाही. खूप छान अशी ट्रिक तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेली आहे. आता हे असंच एक अर्धा तास पीठ भिजत ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर आपण याचा चपातीपेक्षा थोडासा मोठा साधारण गोळा असा लाटून घ्यायचा आहे. मी पुरी लाटायची नाही म्हटलेलं आहे, फक्त आपण गोळ्या बनवून घेण्यासाठी हे लाटत आहोत. पुरी कशी करायची आहे याची ट्रिक मी पुढे सांगितलेलीच आहे.
या ठिकाणी सर्व पांढऱ्या भागाची पोळी आपण लाटून घेतलेली आहे, पिवळ्या भागाची लाटून घेतलेली आहे, बिटाची अशी गुलाबी कलरची सुद्धा लाटून तयार आहे, हिरव्या रंगाची मस्त अशी पालकची पण पोळी आपली लाटून तयार झालेली आहे. आता या 4 ज्या पोळ्या आहेत त्या एकावर एक व्यवस्थित अशा ठेवायच्या आहेत. तर तुम्ही कसेही या प्रकारे म्हणजे क्रमानुसार कोणत्याही क्रमानुसार तुम्ही ठेवू शकता. या ठिकाणी सर्वात तळाला मी एकदम सफेद ठेवलेली आहे, नंतर बिटाची ठेवलेली आहे, यानंतर हळदीची ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती आपण ही पालकची हिरवीगार अशी ठेवलेली आहे. कलर इतके अप्रतिम कलर दिसतात ना आणि मुलं इतका आवडीने खातात, पाहता क्षणी त्यांना खायची इच्छा होते. इतके छान हे कलर उठून दिसतात. अगदी हलकंच असं लाटणं याच्यावरती प्रेस करायचं आहे आणि याचा छान असा आपण रोल बनवून घ्यायचा आहे. या ज्या आपण पोळ्या एकावर एक ठेवलेल्या आहेत यामध्ये आपण काहीही लावलेलं नाही, ना पीठ लावलेलं आहे, ना कसल्या प्रकारची पेस्ट करून लावलेली काही नाही. आता याचा हलका असा रोल बनवून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा घट्टसर असा हा रोल आपला आता या ठिकाणी तयार झालेला आहे. शेवटच्या भागाला थोडंसं पाणी लावायचं आणि पुन्हा हा रोल व्यवस्थित बनवून घ्यायचा, म्हणजे याच्या कडा आहेत त्या सुटणार नाहीत. आता मधोमध थोडासा हा जाडसर होतो, यासाठी व्यवस्थित असा गोल हा फिरवून घ्यायचा आहे. अगदी हलकी दाब हाताला द्यायचा नाही, हलक्या हाताने असा हा व्यवस्थित फिरवला म्हणजे व्यवस्थित याचा हा रोल तयार होतो. आता या ठिकाणी थोडंसं पीठ टाकलं म्हणजे व्यवस्थित अगदी समसमान हा सर्वत्र हा रोल झालेला आहे. आता एक धारदार सुरीच्या साहाय्याने याच्यात छान अशा बारीक बारीक गोळ्या करायच्या आहेत. आता या ठिकाणी महत्त्वाची ट्रिक आहे की या गोळ्या ज्या बनवायच्या आहेत त्या कशा व्यवस्थित कापायच्या आहेत. तर अगदी हलक्या हाताने कट करायचे आहेत, म्हणजे रंग जे आहेत ते आपले मिक्स होणार नाहीत. यासाठी धारदार चाकूचाच उपयोग करा, म्हणजे गोळ्या आपल्या मिक्स होणार नाही. जर तुम्ही एकदम दाबून प्रेशर न केलं तर ते रंग जे आहेत ते मिक्स होतील. या ठिकाणी अशा आपल्या गोळ्या आता तयार झालेल्या आहेत. आता यास पाहू शकता किती आकर्षक अशा दिसत आहेत. या ठिकाणी न लाटता एक तुम्हाला ट्रिक भन्नाट अशी सांगणार आहे. तर ही गोळी आपण पाटावरती किंवा पोळपाटावरती असं घेतली तरी चालेल. या ठिकाणी लाटण्याचा वापर करायचा नाही. पोळपाटाला तेल लावायचं आहे. आता एक पसरट अशी प्लेट घ्यायची आहे. या प्लेटला सुद्धा असं आपण तेल लावायचं आहे आणि ही गोळी पाटावरती किंवा पोळपाटावरती ठेवायची आहे आणि वरून प्लेट फक्त अशी प्रेस करायची आहे. तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ दाखवलेला आहे. थोड्याशा हाताने आपण गोळी तेल लावून पसरलेली आहे आणि तेल लावल्यामुळे या प्लेटला सुद्धा ही पुरी चिटकत नाही. आता हाताने असं फक्त इकडे इकडे फिरवत प्रेशर देऊन दाब द्यायचा आहे. जास्त पण दाब द्यायचा नाही, हलक्या हाताने दाब देत ही फिरवायची आहे. पाहू शकता अगदी 10 सेकंदात ही आपली पुरी अगदी व्यवस्थित कलर मिक्स न होता तयार झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी अशा तऱ्हेने प्लेटने सुद्धा करू शकता किंवा तुम्ही पोळपाटावर सुद्धा अशा प्रकारे लाटू शकता. फक्त ही लाटण्याची पद्धत जी आहे ती गोळी अशी ठेवायची आहे. व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण कट केलेली आहे तशीच ठेवून अशी आपण लाटायची आहे. त्या पोळ्यांच्या मध्ये आपण पीठ किंवा कोणतीही पेस्ट वापरले नसल्यामुळे हे जे कडा आहेत त्या सुटत नाहीत, व्यवस्थित घट्टसर बसल्या जातात. मग तुम्ही लाटण्यानं लाटू शकता किंवा मी सांगितलेल्या ट्रिक वापरून प्लेटनं सुद्धा तुम्ही अशा पुऱ्या बनवून घेऊ शकता. या ठिकाणी अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. जास्त पण पातळ करायच्या नाहीत, थोड्याशा जाड. आपल्या पुऱ्या ज्या नेहमीच्या बनवतो ना त्याच पद्धतीने अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर आता आपल्या ह्या पुऱ्या सर्व बनवून तयार झालेल्या आहेत. एकीकडे गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये हलकेच ही पुरी सोडायची आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अगदी सर्व पुऱ्या अशा टम्म फुगल्या जातात आणि या म्हणजे 4 दिवस सुद्धा टिकतात बरं. या लगेच खराब सुद्धा होत नाही. त्यामुळे तुम्ही प्रवासात वगैरे सुद्धा घेऊन जाऊ शकता. एक साइड होऊन भाजली की आपण आता दुसऱ्या साइड होऊन पलटी करून दुसऱ्या साइड होऊन पण भाजून घ्यायची आहे. या ठिकाणी पाहू शकता रंग सुद्धा आपला चेंज झालेला नाही. किती आकर्षक अशी आपली ही पुरी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर नक्की अशा प्रकारे एकदा पुऱ्या बनवून पहा आणि तुमच्या मुलांना किंवा मोठ्या माणसांना सुद्धा आवडली की नाही आवडली ती कमेंट करून नक्की कळवा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.